हॅलो फ्रेंड्स, मी रुपाली धागा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण हे 3 लेयरचं फूल कसं विणायचं ते बघणार आहोत। आणि या ठिकाणी मी 2 प्ले उलन यूज केलेला आहे। तर बघूयात, या ठिकाणी मी 2 प्लेचे 2 धागे घेतलेले आहेत आणि 3.5 mm चा हुक घेतलेला आहे। तर सगळ्यात सुरुवातीला आपण मॅजिक रिंग तयार करायची आहे। मॅजिक रिंगमध्ये विणायला सुरुवात करायची आहे। तर मॅजिक रिंगमध्ये आपण सुरुवातीला 5 साखळ्या घ्यायच्या आहेत। तर 5 साखळ्या म्हणजे 1 डबल क्रोशे आणि 2 चेन्स असं मिळून 5 साखळ्या। त्यानंतर 1 डबल क्रोशे घ्यायचा आणि 2 साखळ्या घ्यायच्या आहेत। परत 1 डबल क्रोशे आणि 2 साखळ्या घ्यायच्या आहेत। तर हेच रिपीट करायचं आहे। मॅजिक रिंगमध्येच रिपीट करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपले 6 आर्चेस होणार नाहीत। म्हणजे हे जे लूप होत आहेत डबल क्रोशे आणि 2 चेन्स मिळून, तसे 6 लूप होईपर्यंत आपण हे रिपीट करायचं आहे अशा प्रकारे। तर हे असे 6 झालेले आहेत आणि आपण याला जोडून घ्यायचं आहे। म्हणजे हे 5 आहेत आणि आपण इथे जेव्हा बंद करून घेऊ तेव्हा एक या ठिकाणी यानंतर पुढचा लूप विणायचा आहे। तर सगळ्यात सुरुवातीला जो आपला आर्क झालेला आहे तिथे एक स्लिप स्टिच टाकायची आहे आणि एक चेन घ्यायची आहे। यानंतर 1 डबल क्रोशे, परत एक चेन आणि अजून 1 डबल क्रोशे। तर हे 3 वेळेला रिपीट करायचं आहे। एक चेन आणि 1 डबल क्रोशे। तिसरा डबल क्रोशे विणल्यानंतर एक चेन घ्यायची आहे आणि याच ठिकाणी हे जे आपण इथे विणलेले आहेत 3 डबल क्रोशे, इथेच या ठिकाणी खाली आपल्याला एक स्लिप स्टिच टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे। परत पुढच्या लूपमध्ये एक स्लिप स्टिच आणि एक चेन आणि परत आपल्याला हेच रिपीट करायचं आहे। 3 डबल क्रोशे आणि एक चेन घ्यायची आहे मध्ये आणि परत एक चेन घेऊन स्लिप स्टिच टाकून लूप बंद करायचा आहे। तर ही चेन आणि इथे स्लिप स्टिच टाकायची आहे अशा प्रकारे। परत स्लिप स्टिच आणि एक चेन। तर हे आपण रिपीट करून घेऊयात। तर हा दुसरा राऊंड आपण इथे बंद करून घ्यायचा आहे आणि पुढच्या राऊंडसाठी आपल्याला इथे सुरुवात करायची आहे। तर इथे मी स्लिप स्टिच घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपण मागच्या साईडला हे करायचं आहे, विणायचं आहे। तर हा जो डबल क्रोशा आहे तर यातून अशा प्रकारे एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे आपल्याला इथून। तर हा जो मागचा डबल क्रोशा आहे या ठिकाणी अशा प्रकारे एक सिंगल क्रोशे घेऊयात। यानंतर चेन विणायच्या आहेत 5। तर या ठिकाणी 5 चेन विणून घेऊयात।
आणि हा जो डबल क्रोशा आहे इथे याला परत इथे अशा प्रकारे एक सिंगल क्रोशे विणायचा आहे. यानंतर परत 5 चेन्स विणायचे आहेत. आणि पुढच्या डबल क्रोशेवरती अशा प्रकारे एक सिंगल क्रोशे. तर हे अशा प्रकारे आपल्याला रिपीट करून घ्यायचं आहे. तर विणून घेऊयात. या ठिकाणी मी सगळ्या डबल क्रोशेवरती चेन्स विणून घेतलेले आहेत. यानंतर चेन्समध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. तर या चेनमध्ये विणायचं आहे. तर एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे आणि 5 डबल क्रोशे विणायचे आहेत आपल्याला इथे. तर पाकळीचा आकार आणण्यासाठी आपल्याला एक सिंगल क्रोशे, परत एक हाफ डबल क्रोशे आणि 5 डबल क्रोशे विणायचे आहेत. यानंतर एक हाफ डबल क्रोशे परत आणि एक सिंगल क्रोशे. तर हे अशा प्रकारे आपल्याला हे पेटल बनवायचं आहे आणि हेच सगळ्या साखळ्यांमध्ये रिपीट करायचं आहे. तर या ठिकाणी एक झालेली आहे आणि आपण दुसऱ्या साखळीमध्ये परत एक सिंगल क्रोशे टाकायचा आहे, एक हाफ डबल क्रोशे टाकायचा आहे अर्धा खांब आणि परत 5 डबल क्रोशे विणायचे आहेत आणि हे रिपीट करायचं आहे. तर अशा प्रकारे रिपीट करून घेऊयात. तर या ठिकाणी मी हे पूर्ण साखळ्यांमध्ये रिपीट करून घेतलेलं आहे. यानंतर परत पुढचा लेयर बनवण्यासाठी आपण या ठिकाणी एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे मागच्या साईडला, जिथे आपण लूप बंद करणार होतो त्या ठिकाणी, आणि 9 चेन्स घ्यायचे आहेत. आणि पुढच्या हा जो खांब आहे या ठिकाणी विणून घ्यायचा आहे सिंगल क्रोशे आणि परत 9 चेन्स. आणि हे लेयर्स तुम्ही किती पण वाढवू शकता. अशाच पद्धतीनं आपण पहिल्यांदा 5 साखळ्या घेतल्या होत्या, आता 9 घेत आहोत. आणि जर अजून मोठं करायचं असेल तुम्हाला तर परत तुम्ही 11 साखळ्या 14 साखळ्या असं बनवून या फुलाला तुम्ही वाढवू शकता. तर अशा प्रकारे इथं पण सिंगल क्रोशे घ्यायचा आहे आणि जसं तुम्ही साखळ्या वाढवून घ्याल तशाच प्रकारे आपण साखळ्यांमध्ये जे आपण डबल क्रोशे विणून घेतो ते पण वाढवायचे आहेत. तर हेच आपल्याला रिपीट करायचं आहे. 9 साखळ्या प्रत्येक पेटलवरती विणून घ्यायच्या आहेत. तर हा पूर्ण करूयात. तर इथे 9 साखळ्या मी शेवटची साखळी विणलेली आहे आणि इथे आपण याला जोडून घ्यायचं आहे सिंगल क्रोशे घेऊन. आणि यानंतर आपण या साखळीमध्ये विणायला घेऊयात. तर इथे एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे आणि 7 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. तर 9 साखळ्यांमध्ये आपण 7 डबल क्रोशे घेणार आहोत. तर जर तुम्ही पुढे वाढवला असेल लूप 11 साखळ्यांचा वगैरे तर 9 डबल क्रोशे घ्यायचे आणि एक सिंगल क्रोशे आणि एक हाफ डबल क्रोशे घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण वाढवू शकतो याला. नसेल तर तुम्ही 2 पाकळ्यांचा सुद्धा करू शकता. तर या ठिकाणी
7 डबल क्रोशे विणल्यानंतर इथे हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे. तर हे आपलं तिसरं लेयर्स विणलेलं आहे मी आणि हेच आपण या बाकीच्या साखळ्यांमध्ये सुद्धा रिपीट करून घ्यायचं आहे. तर रिपीट करून घेऊयात. तर इथे मी शेवटची साखळी विणलेली आहे आणि आपण याला इथे बंद करून घेऊयात. तर हे मी इथे बंद केलेलं आहे. तर हे अशा प्रकारे आपण हे फूल विणलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.